ज्यावेळेस आता हे सगळे अहवाल येतील, यात निग्लिजन्स दिसेल किंवा जे दिसेल, ऑटोमॅटिक तो FIR होईल आणि त्यातनं त्याची चार्जशीट जाईल. म्हणून मला असं वाटतं की आता कदाचित रोहित पवारांचे ते काका होते, त्यांचे जास्त जवळचे असतील, पण आमचे मित्र होते. आणि मला तर असं वाटतं की कदाचित म्हणजे त्यांच्या जवळचे लोक सांगू शकतील की गेल्या 5-7-8 वर्षात तर जेवढी माझ्याशी मैत्री होती तेवढी कदाचित राजकारणात फार कोणाशी असेल असं मला वाटत नाही. त्यामुळे आम्ही कुठेतरी त्यांच्यावर FIR होऊ नये किंवा तो ब्लॉक व्हावा हे का करणार आहे? आपल्याला क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये या पद्धतीनंच काम करावं लागतं. होतो ना, अगदी मी उदाहरण सांगतो की बावनकुळे साहेबांना बुक्की मारली, FIR होऊन जाईल, कारण ते हर्ट आहे. हा ॲक्सिडेंट असल्यामुळे पहिले ADR होतो, ADRच FIR मध्ये कन्वर्ट होतो, त्याची ती प्रोसेस चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की ठीक आहे, आपल्या भावना तीव्र असल्यामुळे आपण राहुलजींना भेटलात, राहुलजींनी आपल्याला सांगितलं की तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन त्या ठिकाणी FIR दाखल करा. कर्नाटकमध्ये 0 FIR दाखल झाला. नाही ठीक आहे, त्यांनी नसेल सांगितलं, तुम्हाला मनात वाटलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो, नाही द्या ना शेवटी, असं नाही, द्या शेवटी. पण मी तुम्हाला सांगतो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा जो काही 0 FIR आहे हा घेण्याचा अधिकारच कर्नाटकला नाही. इट इज इल्लीगल. याचं कारण 0 FIRच्या संदर्भातला नियम असा आहे की ज्यावेळी विक्टीम FIR करण्याच्या परिस्थितीत नसेल त्यावेळीच विक्टीमला 0 FIR करता येतो. जिथे FIR करायचा ज्यांचं ज्युरिस्डिक्शन आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये जर विक्टीम पोचू शकत नसेल तर 0 FIR होतो आणि तो 0 FIR हा त्या पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं 0 FIR घेण्याचं ज्युरिस्डिक्शन कर्नाटकला बिलकुल नाही. उद्या हे जे काही कर्नाटकने केलं आहे यात काय होणार? उद्या जर हीच पद्धत ठेवली तर आमचे विखे पाटील साहेब मुंबईच्या पोलीस स्टेशनमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध 0 FIR नोंदवतील. आणि माझ्या दबावापोटी समजा नोंदला गेला, मी आणत नाही दबाव, नोंदला गेला आणि तो 0 FIR म्हणून जाईल. आणि म्हणून याकरता 0 FIR नाही आहे. मी आपल्याला पद्धती पण सांगतो, म्हणजे यू मे बी अग्रीव्ड अँड यू हॅव ऑल राईट टू बी अग्रीव्ड, पण त्याच्यातली पद्धत ही आहे, याकरता पद्धत अशी दिलेली आहे की अशा पद्धतीनं तुम्हाला जर वाटतं की FIR दाखल झालाच पाहिजे आणि समजा प्रशासनाचं मत आहे की ADR विल बी कन्वर्टेड इनटू FIR, तर याच BNSच्या कायद्याने तुम्हाला 175(3) दिलेला आहे, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला संबंधित कोर्टात जाता येतं आणि कोर्ट डायरेक्ट करतं की याच्यात FIR दाखल करा. त्यामुळे हा जो काही कर्नाटकने जे काही केलेलं आहे तुमच्या मनात नसेल, पण हे कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टिगेशन नीट चाललेलं नाही, कुठेतरी इन्व्हेस्टिगेशन डिरेल करण्यात येत आहे, कुठल्या तरी दबावाखाली इन्व्हेस्टिगेशन चाललंय. अशा प्रकारे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून कर्नाटकने हा रजिस्टर केलाय. अन्यथा नाही, याला शेमचा विषयच नाही. नाही एक मिनिट. आणि म्हणून तुमची भावना नसली तरी खरं म्हणजे कर्नाटकमधल्या पोलीस स्टेशननी तुम्हाला हे सांगायला पाहिजे होतं की या ठिकाणी 0 FIR ची केस नाही आहे, कारण यू हॅव ॲक्सेसिबिलिटी टू द पोलीस स्टेशन वेअर इट इज रजिस्टर्ड, यू हॅव ॲक्सेसिबिलिटी. आणि त्यांनी जर तो रजिस्टर केला नाही तर 175(3)च्या अंतर्गत तुम्ही कोर्टातनं तो रजिस्टर करून घेतला पाहिजे. पण मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या मनात शंका ठेवू नका. आकाश पाताळ एक करू, पण या केसमध्ये जर कोणाचा घातपात असेल, कोणाचाही बाप असला तरी त्याला खोदून काढू, सहन नाही करणार.
कदाचित तुमच्या तीव्रतेपेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही आहे की अजितदादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्पिरसी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ, त्याचा मुर्दाही खणून काढू, एवढं तुम्हाला मी आश्वस्त करतो.